आजची पत्रकार परिषद जिल्ह्याच्या सिंचनाच्या विषयाच्या अनुषंगाने आहे। त्याच्या संदर्भातला सगळ्यात तपशीलवार मुद्दे आमदार कैलास पाटील आपल्याला मांडतील। फक्त सुरुवात करताना एवढंच म्हणतो की आपण आपल्या कार्यकाळातले किती वर्ष कुठल्या कुठल्या खात्याचे मंत्री म्हणून काम केलं, आपण कायम ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि जितके वर्ष आपण या जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्या कारकिर्दीचा जर आढावा घेतला तर तुमची कारकीर्द ह्याच्यावरून लक्षात येते की आताच्या विधानसभेच्या निवडणूक ही मतं घेत असताना आपण केलेल्या कामावर त्या ठिकाणी लोक मतदान करत असतात। आपल्या कामाचं त्या ठिकाणी मूल्यमापन करून लोक मतदान करत असते। मला वाटतंय असं असताना इतक्या वर्ष नेतृत्व केलेल्या पाटील पिता पुत्रांना आज स्वतःच्या तेर सारख्या राहत्या गावी सुद्धा 50 का 100 रुपयाच्या साड्या वाटून त्या ठिकाणी मतं मिळवायचा किरवाणा प्रयत्न करावा लागतो। मला वाटतं ह्याच्यापेक्षा जिल्ह्याचं दुर्दैव कुठला असू शकत नाही आणि नेतृत्व करणाऱ्या माणसानं खऱ्या अर्थानं आपल्या कारकिर्दीचा आत्मपरीक्षण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आज पहिल्यांदा सिंचनाच्या बाबतीतला तपशीलवार विषय निवडणूक लागली म्हणून 5 दिवसात उद्घाटन रोग झाल्यावर उगाच उद्घाटन करत खेळल्यानं होत नसते। आपण 5 वर्ष लोकांच्या समोर असतो। खालच्या पायाच्या नखापासून वरच्या डोक्याच्या केसापर्यंत सर्वसामान्य लोकांचं लक्ष लोकप्रतिनिधीच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीकडे प्रत्येक हालचालीकडे असतं आणि आपण जर एखादं काम प्रामाणिकपणे केलं असेल तर मग त्याच्या बाबतीत जाहिरात करायची गरज त्या माणसाला पडत नाही। पण आपण जर काम केलं नसेल तर लोकांना काहीतरी दाखवण्यासाठी जो केविलवाणा प्रयत्न करावा लागतो आणि त्याच्यातनं जी फजिती होते, मला वाटतं ह्याचा अनुभव धाराशिव जिल्ह्यातल्या काही लोकप्रतिनिधी मागच्या काही दिवसात घेतलाय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।